नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात अतिशय चविष्ट खूप रुचकर असं वांग मसाल्याची रेसिपी. नेहमीच्या रेसिपीपेक्षा वेगळा आपण हे वांग मसाला बनवणार आहोत. आपण नेहमी खोबरं, तीळ किंवा शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करून वांग्याचा मसाला बनवतो. आज थोड्या वेगळ्या पद्धतीचा मसाला बनवून ही भाजी दाखवली आहे. अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते. सर्वांनाच नक्की आवडेल. चला तर बघूयात आता याची कृती. मसाला वांग बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1.5 पाव ही काटेरी वांगे. इथे मी हिरवी वांगी घेतली आहे. ह्याची भाजी खूप मस्त होते. वांगे पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता आपण याची जी काटे आहे ते काढून घेऊया. सर्वच वांग्यांचे असे मी हे काटे काढून घेते. सर्व वांग्यांचे मी काटे काढून घेतले. आता ह्याचा हा देठ देखील आपण कापून घेऊ. अर्धवट असा हा देठ मी कापला आहे. आता याला असा आपल्याला काप देऊन घ्यायचा आहे आणि आतमध्ये काही कीड वगैरे नाही ते बघून घेऊया. सर्वच वांग्यांचे या प्रकारे देठ काढून मी याला असा काप देऊन घेते आहे. हे बघा, सर्व वांग्यांना काप देऊन झाले. इथे कढईमध्ये साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे. या तेलामध्ये आता आपल्याला हे वांगे घालायचे आहे. यामध्ये थोडं मीठ देखील घालू आणि तेलावर मिठावर आता आपल्याला ही वांगी छान फ्राय करून घ्यायची आहेत. हे बघा, तेलावर मिठावर वांगी छान परतून झाली, मस्त मऊ झाली आहे. आता आपण ही काढून घेऊया. तुम्हाला जर ही हिरवी वांगी मिळाली तर यापासूनच ही भाजी बनवा, खूपच मस्त लागते. आता वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 मोठ्या आकाराचे कांदे. मध्यम आकाराचे असतील तर 3 कांदे घ्या. चवीनुसार हिरवी मिरची घालूया. 8 ते 9 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं. अर्धी ढोबळी मिरची घालायची आहे. ढोबळी मिरची यामध्ये आवर्जून घाला. याची चव या मसाल्याला खूपच मस्त येते. मध्यम आचेवर आता हे जरा परतायचं आहे. त्यानंतर खड्या मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे 8 ते 10 काळी मिरी, 1 वेलची आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा. खड्या मसाल्याची चव यामध्ये खूपच मस्त येते. 2-3 मिनिटांसाठी आता हे जरा परतून घेऊ. हे बघा, कांदा, लसूण, ढोबळी मिरची जरा हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली. आता यामध्ये 1 मध्यम ते मोठ्या आकाराचा टोमॅटो घालूया. पुन्हा आता आपल्याला हे जरा परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालूया आणि पुन्हा आता हे छान परतून घेऊ. बघा, सर्व साहित्य खूप छान भाजून झालं. आता हे आपण ताटामध्ये काढून थंड करून घेऊ. भाजलेलं सर्व साहित्य गार झालं. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून ह्याचं छान बारीक वाटण वाटून घेऊ. वाटण वाटून झालं. फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. हे तेल जरा गरम झालं की यामध्ये 2 टेबलस्पून बेसन घालायचं आहे. बेसन अगदी की इन्ग्रेडियंट आहे या रेसिपीचा. हलक्या रंगावर जरा आता हे बेसन आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. भाजलेल्या बेसनाची खूप खमंग चव भाजीला येते.
बेसन भाजून झालं. आता यामध्ये वाटण घालूया. आता मंद आचेवर हे वाटण देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. अगदीच अफलातून चवीची ही ग्रेव्ही तयार होते. जरा तेल सुटेपर्यंत आपण हे छान भाजून घेऊ. वाटण छान परतून झालं. आता यामध्ये 1 टीस्पून धणेपूड घालूया. 1 टीस्पून किचन किंग मसाला घालायचा आहे. किचन किंग मसाल्याची चव याला खूप मस्त येते. चिमूटभर हळद घालूया. 1 टीस्पून कसुरी मेथी. 1.5 टेबलस्पून दही घालायचं आहे. हे ताजं दही आहे, खूप आंबट नाही. सर्व साहित्य पुन्हा 2 मिनिटांसाठी छान परतून घेऊ. तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर नेहमीच्या वापरातील कुठलाही गरम मसाला तुम्ही वापरू शकता. वाटण मसाले छान परतून झाले. आता यामध्ये ही परतलेली वांगे घालूया. कोथिंबीर घालायची आहे. ही सर्व वांगी आता या मसाल्यांबरोबर अजून 2 मिनिटांसाठी परतून घेऊ. आता सुरुवातीला वाटणाचंच पाणी घालू. फार अगदी पातळ रस्सा याचा करायचा नाही. दाटसर ग्रेव्ही मध्येच हे वांगे आपल्याला करायचे आहे. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया. वांगी आपण आधीच परतून घेतली आहे, त्यामुळे ती छान मऊ झाली आहे. त्यामुळे खूप वेळ शिजवायची आवश्यकता नाही. त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन पाणी घाला, पण अशी दाटसर ग्रेव्हीच याला ठेवा. चवीनुसार मीठ घालूया. सुरुवातीला देखील आपण वांगे फ्राय करताना त्यामध्ये मीठ घातलं होतं. त्याचा अंदाज घेऊन जरा कमी मीठ घाला. आता यावर अर्धवट झाकण ठेवू आणि 2-3 मिनिटांसाठी हे छान शिजवून घेऊ. हे बघा, हे किती छान शिजले आहे. छान याला तरी देखील आली. आता आपण गॅस बंद करूया. सर्वात शेवटी कोथिंबीर घालू. हलक्या हाताने मिक्स करूया. अतिशय चविष्ट, खूप खमंग असं हिरव्या ग्रेव्हीतील मसाला वांग तयार आहे. हे वांग तुम्ही पोळी भाकरी बरोबर खाऊन बघा. शक्यतो तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम खरपूस भाजलेली बाजरीची भाकरी आणि त्यासोबत हे वांग खूप मस्त लागतं. वरण भाताबरोबर खाण्यासाठी देखील हे वांग अप्रतिम लागतं. तुम्ही कुठल्याही पद्धतीने करून बघा, पण एकदा तरी ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली माझी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि ट्राय केली तर रेसिपी कशी वाटली हे देखील कळवायला विसरू नका. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.